नमस्कार मित्रांनो, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूरच्या वतीने आयोजित 10 दिवसीय श्रामणेर शिबिराच्या भव्य समारोप बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या उपस्थित बुद्ध गार्डन लातूर येथे संपन्न झाला। या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते। मराठी न्यूज इंडिया TV1 या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मराठी न्यूज इंडिया TV1 चॅनलचे लातूर जिल्हा अध्यक्ष विजय कांबळे किनगावकर पुढील सविस्तर बातमी पहा। बुद्ध गार्डन लातूर येथे आयोजित 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। मंचावर संघनायक भंते महावीर थेरो काळेगाव, भंते पी धमानंद, समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲडव्होकेट SK भंडारे, राज्य अध्यक्ष UG बोराडे, राज्य संघटक प्राध्यापक बापू गायकवाड सर, DS नरसिंगे, राज्य संघटक दैवशाला गायकवाड यांच्यासह श्रामणेर यांची प्रमुख उपस्थिती होती। पाहुणे म्हणून BSNLचे महाप्रबंधक अनिल बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय सावंत, डॉक्टर सदानंद कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष सुशील चिकटे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, नाना बागुल गुरुजी उपस्थित होते। भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा अध्यक्ष आशाताई चिकटे, भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा सरचिटणीस अभिमन्यू नामतुरे सर, समता सैनिक दल लातूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मेजर जनरल राजाराम साबळे सर, समता सैनिक दल लातूर जिल्ह्याचे डिव्हिजनल ऑफिसर प्राध्यापक विलास आलटे सर, समता सैनिक दल लातूर जिल्ह्याचे कंपनी कमांडर नानासाहेब आवाड, यशस्वी रीतीसाठी शारदा हजारे, वंदना कांबळे, अर्जुन कांबळे, माया कांबळे, गौतम बनसोडे, मंगल सुरोशे, राजेंद्र क्षीरसागर, विकास ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी बटवाड, दिलीप बौद्धवीर, पानगाव चैत्य स्मारकाचे अध्यक्ष VK आचार्य, डॉक्टर भाऊसाहेब आदमाने आदींना पुढाकार घेतला। यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व तालुका, शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरासाठी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केले। धन्यवाद। थोडं लांब या आपण घ्या अख्खा यावं पाठीमागे मागे या ना, थोडंसं मागे या ना, आणखी मागे या, थोडं कटतायत काही लोक। पाठीमागे थोडं पाठीमागे सरकार पाठीमागे सर पाठीमागे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांना सुद्धा वंदन, सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा वंदन। आज मी खूप आनंदी आहे, खुश आहे की आज बाबासाहेबांच्या नातूंच्या समोर मला 2 शब्द आपल्याशी हितगुज करण्याचा मला एक संधी मिळते आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी नेहमीच पदाधिकारी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये काम केलं आहे। मी गेल्या 20 वर्षापासून लेण्यांचा अभ्यास करत होतो आणि त्या काळामध्ये लेण्यांमध्ये भिक्खू संघ कसा राहत असे याच्याबद्दल मला नेहमी कुतूहल होतं आणि त्या कुतूहलातून मी या ठिकाणी श्रामणेर झालेलो आहे की 10 दिवस तरी किमान आपण भिक्खू जीवन आपण जगावं आणि पाहावं की नेमकं हे भिक्खू राहतात तरी कसे। मी खरोखरच द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे शतशः आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं हे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। विशेषतः बुद्ध गार्डन या ठिकाणी निवडून त्याचा दर्जा आणखी वाढवलेला आहे। बुद्ध गार्डन मध्ये या श्रामणेरांना फिरताना खूप आनंद वाटला।
विशेषतः माझ्या डोळ्यातून पाणी येतं जेव्हा या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी कष्ट पाहतो साहेब मला अतिशय आनंद वाटतो की सकाळी उठल्यापासून 4 वाजल्यापासून आमचे सर्व पदाधिकारी अगदी पाणी तापवण्यापासून या श्रामणेरांना उठवण्यापासून त्यांना तयारी करण्यापर्यंत येऊन आमच्या ताई ज्या आहेत त्या ताई सगळ्यांना चिवर घालत होत्या हे पाहून मी पूर्णतः भावून गेलेलो आहे. वेळच्या वेळी नाश्ता उपासकांच्या दानदात्यांनी तो वेळच्या वेळी पुरवलेला आहे. विशेषतः या ठिकाणी ज्या पद्धतीची रॅली बुद्ध जयंतीची निघाली होती ही अद्वितीय अशा प्रकारची मी स्वतः अनुभवलेली आहे. 1 किलोमीटरचा परिसर पूर्ण या लातूरकरांनी व्याप्त केलेला होता आणि पूर्ण गाड्या सगळ्या जिकडे तिकडे थांबवत होत्या आणि ते पाहायला जात होतं. अशा प्रकारचं एक चांगलं फार मोठं असं वातावरण या श्रामणेर शिबिरातून निर्माण झालेलं आहे. या ठिकाणच्या सर्व अन्नदात्यांनी आणि विहारात ज्या प्रकारची सोय केलेली होती ती म्हणजे इतकी भावना सांगू शकत नाही शब्दामध्ये की त्यांचं सादर करण्याची पद्धत आणि त्यांनी जे पदार्थ बनवले होते ते अद्वितीय होते. विशेष करून बुद्ध जयंतीचा कार्यक्रम साहेब मला सांगायला असं वाटतो की बुद्ध विहार आनंद बुद्ध विहार या ठिकाणी ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं आणि विशेषतः त्या ठिकाणी आम्हाला रस आणि पुरणपोळीचा पूर्ण संघाला पाहुणचार दिल्यासारखं झालेलं होतं. मला अतिशय आनंद वाटतो की त्यातल्या एक उपासिका होत्या ज्या माझ्यासमोर बसल्या आणि त्यांनी मला जेव्हा म्हटलं की बनते ऍक्च्युली खरं सांगतो बंदीजी आम्ही सर्वच हे अतिशय म्हणजे अज्ञानी व्यक्ती आहोत परंतु ज्या पद्धतीने आमचं स्वागत झालं होतं फुलं खाली पायाशी टाकणे त्यावर तो आम्ही जाणे आणि त्यातून सर्व उपासक अतिशय लीन होऊन वंदन करत आहेत आणि आल्यानंतर आमचं स्वागत करत आहेत. त्या उपासिका म्हटलं की बनते हे माझ्यासमोर तांबे आहे त्या तांब्यात पाणी आहे तुमचा आशीर्वाद दिल्यानंतरच मी माझा उपवास सोडेल. म्हणजे ही जी श्रद्धा भाव आहे हा श्रद्धा भाव अद्वितीय स्वरूपाचा आहे. माझ्या सर्व पालकांना एक विनंती आहे की आपण प्रत्येकाने या श्रामणेर शिबिराचा लाभ घ्यावा. भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत होणारे सर्वच उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावा. शेवटी जाता जाता मला एक सांगू असं वाटतं जेव्हा आपण धम्माचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला वारसा नेमका कोणता जपावा हे आदर्श उदाहरण हे महापुरुष देतात. तथागत भगवान बुद्धांनी आपला जो मुलगा राहुल आहे त्याला आपला वारसा दिला तो म्हणजे आपला भिक्षापात्र दिला आणि धम्मामध्ये जात असतात तेव्हा जैन समाजाचे लोक समोर आले आणि त्यांनी त्यांच्या भिक्षामध्ये दान पारमिता म्हणून काही जेवण वगैरे दिलं त्यांना वंदन केलं आणि त्यांना विचारलं कुठे बसलेला आहे श्रामणेर संघ येणाऱ्या 2 दिवसाचं भोजन हे आम्ही त्यांना तिकडे आणून देऊ आणि आम्ही देखील श्रामणेर संघाच्या पाठीमागे बसून धम्माचं ज्ञान ग्रहण करू. हे सिम्पटम्स मला वाटतं आपले रिफ्लेक्शन आहे समाजाचं ऍक्सेप्टेबल होत आहे की आपण आहोत जैन समाज आहे. इतिहास बघितला तर महावीर पहिल्यांदा झालेले आहे त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्ध आहेत. महावीरांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा भगवान गौतम बुद्धाला 2 दिवसानंतर त्याची माहिती प्राप्त झाली. परंतु बुद्धाचा प्रभाव एवढा जास्त होता या देशामध्ये ते जैनिझम मागे गेला आणि बुद्धिझम पुढे आलेला. हे सगळं ह्या गोष्टी आपल्याला आपल्या लेखकाच्या माध्यमातून आपल्याला पुढे आणाव्या लागतील की आम्ही असे राहतोय आमच्यावरती प्रभाव आहे दुसऱ्या समाजाचा. तेव्हा मी माझ्या उद्बोधनाच्या भाषणामध्ये सांगितलं जेव्हा तुमचा धम्माचा बेसा मजबूत होतो धम्म तुम्ही आत्मसात करता धम्मावरती चालण्याचा प्रयत्न करता तर तुम्ही ह्याच्यापासून विचलित होऊ शकत नाही. कोणाचा किती कुठल्या धम्माचा दबाव असला तर आज तुम्ही बौद्ध मायनॉरिटी आहे मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत ते कधी विचलित होत नाही. कुछ कमी आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिला प्रशिक्षण विभागामध्ये बसावंच लागेल. नरसिंह सरांनी देखील त्यावेळेला चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्ही तर निघून गेलात की मी नागपूरमध्ये त्याच्यानंतरचा कार्यक्रम केला. भगवान गौतम बुद्धाच्या बुद्ध पौर्णिमा साजरी केली नागपूरमध्ये अशा मोठ्या मैदानामध्ये सगळ्या धम्माचे धम्मगुरूंना आम्ही बोलवण्यात आलं होतं. भारतीय बौद्ध महासमिती आणि अरुण गाडे यांचा काय ते कामगार संघ आहे त्या दोघांनी बोलवलं होतं.
आणि चांगल्यापैकी उपस्थिती होती. 2000च्या वरती खुर्च्या लावल्या होतून लोक उपस्थित होती की आज लोकांना कळून चुकलेलं आहे, जगाला कळून चुकलेलं की बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही.